मायेचा प्रभाव आहे शाहून दिला तो आकारातील डाव आहे पण माझा अभिमान रुजला इथे बंधुभाव आहे पण माझ्या भीमाने रुजलेला इथे बंधुभाव आहे म्हणून या ठिकाणी म्हणायचं भीमराव माझा राजांचा राजा सांगू दादा भीमरावजी काय सांगू दादा भीमरावजी काय सांगू दादा भीमरावजी मला पाण्याचा घोटा काय सांगू दादा तुला भीमरावजी मला पाण्याचा घोटा पाण्यासाठी जवा आमचा जीव आमचा जीव पाण्यासाठी जवा आमचा जीव केलं भीमान ते भवदार पाण्यासाठी आमचा जीव तळमळ फुलं केलं भीमानं चौदर कारण कुणीच केली नाही अशी क्रांती करून लावली कुणीच केली नाही अशी क्रांती करून लावली अरे त्या मनोवादामध्ये येऊन टक्कर अशी चौदार ओंजळ भरून लावली निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आगीला विझवते निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आगीला विझवते परंतु माझ्या बाबासाहेबांना तर त्या पाण्यालाच आग लावली म्हणून या ठिकाणी म्हणायचं पाण्यासाठी जावा आमचा जीव भीमान ते चौदार काय सांगू दादा तुला भीमरावती से मला काय सांगू दादा तुला भीमरावती से मला पाण्याचा घोटा काय सांगू दादा तुला भीमरावती से मला पाण्याचा घोटा काय सांगू दादा तुला भीमरावती
ते मला पाण्याच्या घोडावरी कसा मुदाला तुला मुदावरी ते मला पाण्याच्या घोडावरी कुणी पाणी दिलं नाही संग्रामच्या नाक्यावर ज्यावेळेस बाबासाहेब पाणी पिण्यासाठी थांबतात समोर हॉटेल असते आणि त्या हॉटेलमध्ये बाबासाहेब पाणी पिण्यासाठी आपल्या गाडी चालकाला सांगतात की त्या ठिकाणाहून पाणी घेऊन ये. परंतु हॉटेल मालक त्या गाडीकडे बघून म्हणतात की महाराजची गाडी आहे, महार त्या रेस्टॉरंटला आमच्या हॉटेलमधून मुळीच पाणी मिळणार नाही. हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडले आणि बाबासाहेब लगेच गाडीत बसून त्या ठिकाणी भरधाव वेगात गाडी त्यांची निघून गेली. परंतु बाजूलाच एक लाकूड फोडणारा माणूस सोनबा येवले नावाचा माणूस, त्या माणसाने हे शब्द ऐकले आणि लगेच पळत पळत जाऊन तो पाण्याचा माठ भरून घेऊन आला. तोपर्यंत बाबासाहेबांची गाडी निघून गेली. परंतु बाबासाहेब याच वाटेने येतील या आशेवर तो सोनबा येवले त्या ठिकाणी बसून राहिला आणि शेवटी मरण पावला. ही बातमी बाबासाहेबाला कळली त्यावेळेस बाबासाहेबाला फार दुःख झालं. म्हणून या ठिकाणी सुंदरची रत्न या ठिकाणी देवणी केलेली आपल्या समोर मांडतो. पनवेलच्या नाक्यावरती तानेला भिवाला कुणी पाणी दिलं नाही.